तिकडचे लग्नातले ज्या विधी आहेत का जीवनातल्या विधी मरणाच्या, तर ह्या सगळ्या विधी कितपत कारण जर त्यांना शिवाजी पण माहित नाही तर या विधी आणि कितपत राहिल्यात टिकल्यात आणि आता काय झालं त्याच्यावर जो प्रभाव आहे तो गुजराती लोकांचा जास्त आहे. खूप मोठ्याने गुजराती, राजस्थानी, मेवाडी ही लोक कराचीमध्ये आहे. तर त्याच्यामुळे त्या लग्न विधीवर सुद्धा त्यांचा प्रभाव खूप जास्त आहे त्या विधींचा. इव्हन या मृताचे जे विधी असतात त्याच्याबद्दल मला एकदा विशालने मेसेज केला होता की सर माझे अंकल वारलेले आहे, पण इथे अशी प्रथा आहे की त्या मुर्द्याची आरती करायची दरवाजासमोर, ती करायची की नाही करायची. ती म्हटलं तर महाराष्ट्रात अशी पद्धत नाही. तर मग त्याच्यानंतर ती प्रसाद झाली की असं काही अडचण आली की ते मला फोन करतात, मेसेज करतात. अगदी त्यांना झालेली मुलं, त्यांची नावं काय ठेवावी इथपासून मला विचारतात. अनेक लहान मुलांच्या कुंडल्या मी इथून करून पाठवल्या. एक पोतराज फॅमिली बद्दल पण आपलं काहीतरी चालू होतं. तिथे एक पोतराज फॅमिली आहे. तर हे तिथे पोतराजाचं काम करतात. डॉक्टर कांबळे म्हणून आहेत कोल्हापूरचे, तर तेही पोतराज होते. तर त्यांना मी एकदा कॉल केला होता आणि त्या दोघांचा समन्वय आणि काय फरक आहे मराठी पोतराजचा आणि पाकिस्तानमध्ये मराठी पोतराजचा, त्यांची एक चर्चा आम्ही घडवून आणली होती. तुम्ही बोलत होता की तुम्ही काहीतरी देव वगैरे त्यांच्याकडे जे जुने होते, तर तुम्ही इकडून भरपूर काही गोष्टी तिकडे पाठवल्या. त्यांना 100 प्रकारच्या शंका असतात. हे जे टाक आहेत देवामध्ये, आपल्याकडे प्रत्येक मराठी जुन्या फॅमिलीजमध्ये देवघरामध्ये टाक असतात. ते हे काय आहे, हे पत्राचं माझ्याकडे आहे, माझ्याकडे पितळाचं आहे, माझ्याकडे चांदीचं आहे, याच्यावर काहीतरी मूर्त्या आहेत, पण या नेमक्या कशाच्या आहेत, आम्ही काय समजायचं. तर मग त्याचं निराकरण करणं. एका फॅमिलीचे ते पूर्ण खराब झाले होते, त्यांना ते चेंज करायचे होते, मग ते मी त्यांना इथून चेंज करून पाठवले.